मित्रांनो, आज आपण सी-बी-एस-ई पॅटर्नवर चर्चा करणार आहोत, जो 2025-26 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी कसा महत्त्वाचा आहे आणि सी-बी-एस-ई पॅटर्नचा इतिहास काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत? विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अन्य माहितीसाठी टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. तर पाहूया मित्रांनो, सी-बी-एस-ई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि यांची स्थापना झालेली आहे 1952 मध्ये आणि 1962 पासून ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत झालेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे देशभरामध्ये एकसमान शिक्षण प्रणाली तयार करणे. आपण पाहतो की सध्या महाराष्ट्रामध्ये काही शाळाचं आहे की त्यामध्ये सी-बी-एस-ई पॅटर्न हा आलेला आहे आणि काही शाळांमध्ये नाही. तर सी-बी-एस-ईची सुरुवात उत्तर भारतातील काही शाळापासून झाली होती आणि आज सी-बी-एस-ई पॅटर्न भारतातील 27,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये वापरला जातो. तसेच भारताबाहेरील 240हून अधिक शाळांना सी-बी-एस-ई मान्यता प्राप्त आहे. सी-बी-एस-ई पॅटर्नचं जर आपण वैशिष्ट्याचा जर विचार केला तर पहा, देशभरातील विद्यार्थ्यांना एकसमान शिक्षण देण्यासाठी एन-सी-ई-आर-टीने तयार केलेला अभ्यासक्रम. सी-बी-एस-ईचे जे पॅटर्न असतो त्याचा जे अभ्यासक्रम आहे ते भारतातील म्हणजेच आपल्या देशातील विद्यार्थ्यांना एकसमान शिक्षण देण्यासाठी एन-सी-ई-आर-टी हे सर्व अभ्यासक्रम तयार करते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बालभारती हे अभ्यासक्रम तयार करत होते अदर शाळेमध्ये. आता यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवली जाते. मूल्यांकन पद्धतीचा जर विचार केला, सतत आणि सर्व समावेशक पद्धतीने मूल्यांकन प्रणाली असणार आहे. परीक्षामध्ये संकल्पनांचा सखोल अभ्यास चाचणीला लावला जातो. म्हणजेच घोकंपट्टीवर भर न देता संकल्पनात्मक किती गोष्टी विद्यार्थ्यांना समजलेल्या याच्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. यामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर खेळ, कला आणि इतर कौशल्य देखील शिकवण्यावर सी-बी-एस-ई पॅटर्न्समध्ये जास्तीत जास्त भर दिला जातो. आणि ही जी काही म्हणजे सी-बी-एस-ई पॅटर्न आहे, तर जास्तीत जास्त कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो? पहा, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यामध्ये मुख्यतः जे-ई-ई असेल, नीट असेल यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी हा सी-बी-एस-ई पॅटर्न हा अत्यंत उपयुक्त ठरतो. महाराष्ट्र सरकारने 2025-26 पासून शाळांमध्ये सी-बी-एस-ई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये एन-सी-ई-आर-टीच्या धर्तीवरच बालभारती ही पाठ्यपुस्तके तयार करणार आहे किंवा करतील. शिक्षकांना सी-बी-एस-ई अभ्यासक्रमासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. इंग्रजी मुख्य भाषा असेल आणि हिंदी दुसरी भाषा आणि मराठी ही तिसरी अनिवार्य भाषा म्हणून शिकवली जाईल कोणत्या सी-बी-एस-ई पॅटर्न्समध्ये. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून म्हणजे सी-बी-एस-ई जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली स्पर्धा परीक्षांची तयारी होईल आणि ते विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर काय होतील? तयार होतील. यासाठी देखील सी-बी-एस-ईचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सी-बी-एस-ई पॅटर्नचे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी देखील अन्य फायदे आहेत. यामध्ये पहिला पहा, राष्ट्रीय स्तरावर एकसमान शिक्षण असेल, स्थलांतर करणाऱ्या पालकांसाठी फायदेशीर असते. काही ठिकाणी आपण पाहिलो, राज्यांतर्गत जर दुसरीकडे गेले किंवा वेगळ्या भागामध्ये गेले, तर शाळेचा प्रश्न येतो, भाषेचा प्रश्न येतो. तर आता सगळीकडे समान शिक्षण असल्यामुळे काही प्रश्न येणार नाही. सर्जनशीलता आणि विचारशक्ती वाढवण्यासाठी मदत होईल. पाठांतराऐवजी कल्पक विचारांना प्रोत्साहन मिळेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी होईल. गुणवत्तापूर्वक शिक्षण होईल. विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाईल. तर मित्रांनो, सी-बी-एस-ई पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षण, सर्जनशीलता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या पॅटर्नबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.